रामकृष्ण हरी माऊली. माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खूप गोड असा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा भक्तिपर प्रकरणामधील अभंग बोलणार आहोत. अभंगाचा भावार्थ असा आहे की देवाने शबरीची उष्टी बोर खाल्ली असं सांगितलेलं आहे अभंगामध्ये, पहिल्या चरणामध्ये. ऐका महिमा आवडीची. ऐका भक्तजनांनो, तुकाराम महाराज म्हणतात का काय भक्तीचा महिमा सांगू. काय भक्तीचा महिमा आहे की देवाने उष्टी बोरं खाली शबरीची. केव्हा खाली, कधी खाल्ली, का खाल्ली, हा इतिहास जर आपण पाहिला पाठीमागं जाऊन शबरीचा, तर ज्यावेळेस शबरीचं लग्न ठरलेलं, उद्या लग्न आहे आणि रात्रीचं अंगणामध्ये 12 बोकड बांधलेले, म्हणून तिनं विचारलं वडिलांना का हे बोकड का बांधलेत. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की उद्या तुझं बाळा लग्न आहे ना, मग आपल्या देवीला प्रथा आहे आपल्या देवीची की आपल्या देवीला लग्न कार्य घरामध्ये असेल तर 12 बोकडांची बळी द्यावा लागतो. मग तिनं रात्रभर विचार केला की आपल्या एकट्या जीवाच्या सुखासाठी 12 जीव जाणार, 12 जीवांचा बळी घ्यायचा आपण नाही. तिच्या मनाला पटलं नाही. ती निघून गेली. पहाटे जंगलामध्ये राहू लागली. बाजूलाच एक आश्रम होता. त्या आश्रमामधले ऋषी ज्यावेळेस स्नानासाठी जायचे, मातंग ऋषी, त्यावेळेस ते आश्रमाची त्या सेवा करू लागले, झाडलोट काढू लागली, अंगणामध्ये सडा टाकू लागली, फुलं आणून ठेवायची त्यांना पूजेसाठी. आणि पुन्हा ते आले का पुन्हा आपल्या पर्णकुटीत जाऊन बसायची झोपडीत. मग आपलं असं कोण सेवा करतंय. एक दिवस स्नानाला न जाताच ते थांबले, मागं आले आणि पाहिलं तर ही मुलगी आहे. मग शबरीला विचारलं, तुझं नाव गाव काय आहे, तू काय इथं आलीस, का माझी सेवा करतेस. तिनं पूर्ण इतिहास पाठीमागचा सांगितला तिच्या आयुष्यामधला. मग ते म्हणाले, तू खोट्या माया रूपी संसाराचा त्याग करून तू खऱ्या सुखाचा शोध घेत आहेस. शोध घेण्यासाठी तू इथपर्यंत आलेली आहेस. तू माझ्याच पर्णकुटीमध्ये राहून तू देवाची सेवा कर. एक दिवस तुला श्रीराम प्रभू दर्शन देतील. असं म्हटल्यानंतर तिला खूप आनंद झाला. शबरीला ती आश्रमाच्या आजूबाजूचे सगळे रस्ते झाडून काढायची, सगळ्या रस्त्यांवरती फुलं आणून फुलांचा सडा टाकायची आणि वाट बघायची, माझे श्रीराम प्रभू या रस्त्याने येतील का, माझे श्रीराम प्रभू त्या रस्त्याने येतील. असे सगळे रस्ते झाडून काढून सडा टाकायचे फुलांचा, कंदमुळं आणून ठेवायची खायला. असं करता करता वयाचं 90 वय झालं शबरीचं. एक दिवस श्रीरामप्रभू आले आणि त्या दिवशी आल्यानंतर दर्शन घेतलं शबरीने, आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन गेली आणि देवाला त्या दिवशी बोरं आणलेली होती. परंतु ती बोरं कशी आणलेली, कशी साठवून घेतली होती की ती एक बोर चाखून बघायची, आंबट असेल तर टाकून द्यायची, गोड असेल तरच घ्यायची, आंबट असेल तर माझ्या प्रभूंना आंबट नको म्हणून ती बोर टाकून द्यायची. आणि कटोरी भरून ती बोरं देवाला खायला दिली. देव आवडीनं खातो. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. ह्या भक्ती प्रेमाचा जर देव भुकेला आहे, तुकाराम महाराज म्हणतात, त्याला ह्या प्रेमाचा दुष्काळ पडतो, कमी पडतो. जेवढे भक्त करतायत ना ते कमी वाटतायत. असा शुद्ध भाव ठेवून भक्ती केलेले भक्त खूप आवडतात देवाला, खूप आवडतात. आवडीने बोरं खाल्ली आणि शबरीचा उद्धार केला महाराज. आणि 3ऱ्या प्रमाणामध्ये सांगितले का सुदामदेव भेटीला आला देवाच्या, श्रीकृष्ण भगवंताच्या. त्यावेळेस पोहे आणले होते. पोहे खांद्यावरच्या उपरण्यामध्ये थोडेसे कोपऱ्यामध्ये पोहे आणलेले बांधून ज्यावेळेस देवाची भेट झाली, आलिंगन झालं,
देवाने आपल्या आसनावरती बसून सुदामदेवाची पूजा केली आणि देव म्हणतो माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल, माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल खायला. मग तेव्हा सुदामदेवाने ती उपरण्यामधली पोहे बांधून आणलेले ते दाखवले. तर कोरडेच पोहे, परंतु पोहे सुदामदेवाचे फके मारे कोरडेचे. गप्पानं मारून लागला देव पोह्यांची. आणि त्याचबरोबर तिकडं सोन्याची नगरी झाली सुदामदेवाची. शुद्ध भाव पाहतो फक्त देव, शुद्ध भाव पाहिजे. आणि शुद्ध भाव होता शबरीचा, सुदामदेवाचा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून त्यांचा उद्धार केला. त्यांना जे पाहिजे ते त्यांनी दिलं. मग तिथं देव अशा भक्तापुढं उष्ट आहे का त्यांचं? काही बघत नाही, काही बघत नाही. का शबरीने उष्टी केलेली बोरं मी कसं खाऊ हे पाहिलं का नाही? तिचा शुद्ध भाव पाहिला, शुद्ध भाव. मग न म्हणे उचिष्टा तुहा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. मग असा गूढ भावार्थ आहे या अभंगामध्ये महाराज. सर्वांनी अभंग ऐका आणि माझ्या आवडला असेल अभंग तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला ऐका मैमावडीचे बोरे खाय बेलनेचे, ऐका मैमा आवडीचे बोरे खाय बेलनेचे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेचे, पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेचे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. न म्हणे उचिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. न म्हणे उचिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, हाचे दुष्काळ तयाला, हाचे दुष्काळ तयाला. माऊली, माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली. रामकृष्ण हरी.